आज मी तुम्हाला मटर पनीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे फ्रोझन मटर घेतलेले ते 250 ते 300 ग्रॅम आहे आणि पनीर 400 ग्रॅम आहे। तर ही पनीर पहिला आपण भाजून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, तेल बघा असं थोडंसं मी पसरून घेतलेलं आहे सगळीकडे। ह्याच्या जागी तुम्ही तूप जरी टाकलं आणि तेल टाकलं, दोन्ही टाकलं तरी चालू शकतं। त्यात पनीर टाकून घेऊया आणि पनीर आपल्याला मीडियम गॅसवर हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते। आता हे मी खाली उतरून घेते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया आणि थोडंसं आपण तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि आता हे गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये एक बारीक चमचा भरून जिरं टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकायचे आणि 2 मोठे कांदे बघा एकदम चॉपरला असे बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा चांगला भाजून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 गड्डी लसूण आहे, मी कुटून घेतलेला आहे। गॅस मिडियम आहे, मिडियम गॅसवर आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचे 2 तंबाटे चॉपरला बारीक केले ते। आता ही पण 2 मिनिटं एकसारखं मिडियम गॅसवर मी परतून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, ही घरची टाकलेली आहे बघा, याचा कलर छान येतो। आता ह्याच्यामध्ये बघा ही मिरची पावडर आहे, 1.5 चमचा टाकलेली आहे। चवीनुसार मीठ हलवून घेऊया पहिलं हे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला 1 चमचा। आता हे 1 मिनिटभर मी पहिलं फास्ट गॅसवर परतून घेते। आता बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं मी झाकून ठेवते। 3 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं तर मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी पण टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये बघा ही फ्रोझन मटर टाकणार आहे, तर हे हलवून घेते पहिलं मी। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस मिडियम केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे बघा, एवढंसंच। अर्ध्या वाटीला पण कमी पाणी घेतलेलं आहे, मी गरम पाणी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, हलवून घेते आणि ह्याला 2 मिनिटं मी परत झाकून ठेवते। 2 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे। आता हलवते पहिलं आणि झटपट होतं बघा, काही टाईम लागत नाही, काही नाही, वेळ लागत नाही जास्त। आता ह्याच्यामध्ये ही जी बघा पनीर मी भाजून घेतलेले, तर अशा पद्धतीमध्ये सगळीकडून बघा भाजून घ्यायचे, टाकून घ्यायचे, हलवून घेऊया। तुम्ही थोडे थोडे भाजले तरी पण चालू शकतात, मी सगळे एकदम टाकून भाजले गेले होते आणि ते हळूहळू हलवायचे असतात, जास्त जोरात असे पनीर भाजताना कधी हलवायचे नसतात। आता ह्याच्यामध्ये थोडीशी वरून परत कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी टाकणार आहे आणि ती पण मिक्स करून घेऊया। हाताने चांगली चोळून घेतली होती आणि आता गॅस मी बारीक करणार आहे आणि परत 2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवायचे। जर तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये जर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर मग तुम्ही ती जेव्हा आपण शिजत ठेवलं होतं ना ग्रेव्ही, तेव्हा थोडंसं गरम पाणी टाकून शिजवलं तरी सुद्धा तुम्ही ग्रेव्ही होऊ शकते। पण ग्रेव्हीच्या पण रेसिपी पुष्कळ अशा मी अपलोड केलेल्या आहेत। आता आपण ह्याला 2 मिनिटं झाकूया। 2 ते 3 मिनिटं झालेत बघा, बारीक गॅसवर झाकून ठेवलं तर बघा मस्त असं पनीर झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण छान अशी झालेली आहे। मस्त असं करून बघा तुम्ही। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।